तर तिकडे चंद्रपूरमध्ये देखील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। चंद्रपूरमधून देखील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाहूयात ते नेमके काय म्हणतायत, तर काय सध्या चंद्रपूरमध्ये हालचाली दिसतायत, राजकीय समीकरण बदलू शकतायत का? नक्कीच चंद्रपुरात मात्र काँग्रेस आणि भाजप दोघांनाही समान संधी आहे। जे निकाल लागले आहेत त्याप्रमाणे 27 जागा या काँग्रेसला आहेत, तर 23 जागा या भाजपला आहेत। एक शिंदे सेना पकडून त्यांना 24 जागा आहेत। बहुमताचा आकडा 34 आहे 66 पैकी, त्याच्यामुळे दोघांनाही संधी आहे। आणि याचा सुतोवाच राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मतमोजणीच्या रात्रीच व्यक्त केला होता की आम्हालाही संधी आहे। काँग्रेसला निश्चितपणे जास्त जागा मिळाल्या आहेत, मात्र सर्वच जे बाकीचे पक्ष आलेले आहेत निवडून, त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन मतदान घेतलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हालाही संधी आहे। आताची जी बातमी आहे त्याच्यानुसार भाजप देखील या महापौर बसवण्यासाठी, सत्ता स्थापनेसाठी आता उत्सुक आहे। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे जे नगरसेवक आहेत ते अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत आणि त्यांच्यामुळे काँग्रेसची अंतर्गतही देखील विविध पदांसाठी, महापौर पदासाठी आपला माणूस बसावा यासाठी कुरघोड्या सुरू आहेत। आणि चंद्रपूर भाजपामध्ये देखील आता राज्यामध्ये जी सत्ता स्थापना झाली आहे, अनेक ठिकाणी भाजपचे महापौर आले आहेत। चंद्रपुरात देखील अशा पद्धतीनं काय होऊ शकते याची चाचपणी पडद्याआडून सुरू झाली आहे। नक्कीच आशिष, चंद्रपूरमध्ये काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी भाजपने देखील दावा केलेला आहे। भाजपला 10 नगरसेवकांची गरज आहे आणि ती जुळवाजुळव आता भाजप कशी करतं हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।